नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी पहिली हिंदू महिला कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सविरा प्रकाश. या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरलेल्या आहेत. त्या पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातून ही निवडणूक लढविणार आहेत आणि त्यांना यासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीनं तिकीट दिलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच राजद्रोह हा गुन्हा संपुष्टात आला आहे, तर या अंतर्गत खालीलपैकी कोणी तुरुंगवास भोगला होता? तर आता हा जो राजद्रोह गुन्हा आहे, या गुन्ह्याअंतर्गत जोगेंद्रचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या तिन्ही नेत्यांनी तुरुंगवास भोगला होता. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. या राजद्रोह गुन्ह्याद्वारेच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना सुद्धा फाशी देण्यात आली होती. आणि हा जो राजद्रोह गुन्हा आहे, हा 1870 मध्ये भारतीय दंड संहितेत सामील करण्यात आला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए मध्ये ब्रिटिशांनी या राजद्रोह गुन्ह्याची तरतूद केली होती. मित्रांनो, हा जो राजद्रोह गुन्हा आहे, याद्वारे शिक्षा भोगणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर जोगेंद्रचंद्र बोस या गुन्ह्याद्वारे शिक्षा भोगणारे पहिले व्यक्ती होते. त्यांना 1891 मध्ये या राजद्रोह गुन्ह्याद्वारे शिक्षा भोगावी लागली होती. बरा अशाच प्रकारचा कायदा इतर देशांमध्ये सुद्धा आहे, त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. तर यामध्ये सौदी अरेबिया, मलेशिया, इराण, उझबेकिस्तान, सुदान, सेनेगल आणि टर्की या देशांमध्येही अशाच प्रकारचा राजद्रोहाचा कायदा अस्तित्वात आहे. मित्रांनो, नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 3 नवीन फौजदारी कायद्याला मंजुरी दिल्यामुळे या आधीचे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 हे तिन्ही कायदे संपुष्टात आलेले आहेत. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक 2023 हे नवीन कायदे अस्तित्वात आलेले आहेत. या नवीन कायद्याद्वारे मॉब लिंचिंगमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद, हिट अँड रन प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा, राजद्रोहाऐवजी देशद्रोहाचा यात समावेश करण्यात आला असून देशद्रोहाअंतर्गत शिक्षा म्हणून 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. व आता या नवीन कायद्यानुसार EFIR ला 2 दिवसात उत्तर द्यावे लागणार आहेत. तसेच आता दयेचा अर्ज केवळ दोषी व्यक्तीलाच करता येणार आहे. याआधी NGO आणि इतर व्यक्ती सुद्धा हा अर्ज करू शकत असे, पण आता नवीन कायद्यानुसार दयेचा अर्ज त्या दोषी व्यक्तीलाच करता येणार आहे. व आता ट्रायल कोर्टात खटला दाखल झाल्यापासून 3 वर्षाच्या आत ट्रायल कोर्टाला त्यांचा निर्णय द्यावा लागणार आहे. व 15 दिवसाची पोलीस कोठडी आता 90 दिवसापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे काही महत्वाचे पॉइंट आहेत, नोट करून घ्या. व आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे CISFच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहेत? तर आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख या नीना सिंह बनलेल्या आहेत. नीना सिंह या सुरुवातीला मणिपूर कॅडरमध्ये होत्या, नंतर त्या राजस्थान कॅडरमध्ये आलेल्या आहेत व त्या 1989 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. नीना सिंह या पदावर 31 जुलै 2024 पर्यंत कार्यरत राहतील. बरं, आता जी CISF आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 10 मार्च 1969 मध्ये या CISF ची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2023 चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलेलं आहे. मॅग्नस कार्लसन यांनी ही स्पर्धा विक्रमी 5व्यांदा जिंकली आहे. बरं, मॅग्नस कार्लसन हे कोणत्या देशाचे बुद्धिबळपटू आहेत? तर ते नॉर्वे या देशाची बुद्धिबळपटू आहेत. आणि अलीकडेच कार्लसन यांनी FID चेस वर्ल्ड कपचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे व यात त्यांनी भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदन यांना हरवून या विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. बरं, जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमधील महिला श्रेणीतील विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर रशियन बुद्धिबळपटू अनास्तासिया बोडनारुक यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे व त्यांनी या स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पी यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर उझबेकिस्तान मधील समरकंद येथे 26 ते 28 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नौदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर आता नौदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून दिनेश त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. दिनेश त्रिपाठी हे जानेवारी महिन्यापासून नौदलाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत व सध्या ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरच मित्रांनो, अजून एक महत्त्वपूर्ण न्यूज नोट करून घ्या.
नुकतेच आता भारतीय नौदलाच्या ऍडमिरल शोल्डर एपॉलेटची सुद्धा रचना बदलण्यात आली आहे. इमेज मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल ही आता एपॉलेटची नवीन रचना असणार आहे. या नवीन रचनेविषयी माहिती सांगायची झाली तर यामध्ये जे गोल्डन बटन दिसत आहे हे गोल्डन नेव्ही बटन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची आमची इच्छा दर्शवते व अष्टकोन ह्या 8 दिशा दाखवते, जेणेकरून आपण बराच काळ सर्वत्र लक्ष ठेवू शकतो. यामधील तलवार ही शक्ती, राष्ट्रीय सामर्थ्य आणि युद्ध लढण्याची आपली क्षमता दर्शवते व दुर्बीण ही दूरदृष्टीचं प्रतीक असून प्रत्येक ऋतूमध्ये जगात होत असलेल्या बदलांवर दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची आपली क्षमता दर्शवते. आणि आता जे नवीन स्कंदभूषण आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या बोधचिन्ह आणि राजमुद्रापासून प्रेरित आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अलीकडेच आरोग्य समाधानासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य समाधानासाठी मेडटेक मित्र हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. हे जे पोर्टल आहे हे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाद्वारे समन्वित केले जाणार आहे. बरं, सध्या केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? तर डॉक्टर मनसुख मांडविया हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत आणि त्यांनी या मेडटेक मित्राचं अनावरण केलं आहे. प्रश्न क्रमांक 6. बेजू बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो बेजू बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्कार आहे हा पुरस्कार गिरीश गोसावी यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो? तर ग्वालेर इथल्या वैदिक योग आणि संगीत संस्थानाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि गिरीश गोसावी यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 2000 पेक्षा जास्त रन करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाडूने केला आहे? तर आता हा विक्रम विराट कोहली यांनी केलेला आहे. त्यांनी आता 7व्यांदा एका कॅलेंडर वर्षात 2000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. याआधी हा विक्रम संगकारा यांच्या नावावर होता, पण विराट कोहली यांनी त्यांचा विक्रम मोडलेला आहे. विराट कोहली यांनी 2012, 2014, 2016, 2017, 2018, 2019 व 2023 या कॅलेंडर वर्षात 2000 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. मित्रांनो, अलीकडेच विराट कोहली यांनी सचिन तेंडुलकर यांच्या सर्वाधिक वन डे शतकांचा सुद्धा विक्रम मोडलेला आहे. तर विराट कोहली यांनी आपलं 50वं शतक कोणत्या देशाविरुद्ध केलं होतं हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडे जॅक डेलोर्स यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले होते? तर आता जे जॅक डेलोर्स आहेत हे युरोपियन युनियनचे अध्यक्ष होते व त्यांनी 1985 ते 1995 पर्यंत युरोपियन युनियनचा अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. यासह युरो चलनाच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता आणि त्यांनी 1981 ते 1984 पर्यंत फ्रान्सचे अर्थमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की जॅक डेलोर्स हे कोणत्या देशाचे नागरिक होते? तर ते फ्रान्स या देशाचे नागरिक होते. युरोपियन युनियन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. युरोपियन युनियनची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे आहे व सध्या याच्या अध्यक्षा या उर्सुला वान डेर लेन या आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. विदर्भ साहित्य संघाद्वारे देण्यात येणारा राज्यस्तरीय अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो राज्यस्तरीय अनुवाद पुरस्कार आहे हा पुरस्कार स्मिता लिमये यांना जाहीर झालेला आहे. स्मिता लिमये यांच्या चेर्नोबिलची प्रार्थना या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराबरोबरच इतर सुद्धा काही पुरस्कार जाहीर झाले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. राज्यस्तरीय साहित्य समीक्षी पुरस्कार मनीषा खेरे यांच्या राजाराम शास्त्री भागवत यांचा भाषाविचार या ग्रंथाला जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय कविवर्य श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार राजीव जोशी यांच्या शतकोत्तर ओरखडा या ग्रंथाला जाहीर झाला आहे. नवोदित लेखकांसाठीचा पुरस्कार वैभव शिवरकर आणि पल्लवी पंडित यांना जाहीर झाला आहे. आणि या विदर्भ साहित्य संघाद्वारे देण्यात येणारा विदर्भ साहित्य संघाचा शतकोत्तर विशेष पुरस्कार योगोपचार या योगगुरु राम खांडवे आणि अनिरुद्ध गुर्जरवार यांच्या ग्रंथाला जाहीर झालेला आहे. मित्रांनो, पुढील वर्षी 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाचा वर्धापन दिन आहे व त्या दिवशीच या पुरस्कारांचं सुद्धा वितरण होणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिली AICT कोणत्या शहरात निर्माण करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. मित्रांनो, या वर्षीचा हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया. धन्यवाद.